सर, गोधनी, बोधगव्हाण आणि जामटेकडीच्या परिसरामध्ये गेल्या 2 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि चर्चासुद्धा आहे की सदर परिसरामध्ये वाहक दिसून आलेला आहे. यावरती आपला अभिप्राय काय आहे सरजी? या भागामध्ये जो आपण सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये जो वाघ दिसून आला तो ट्रान्झिटमधला कुठंतरी दुसरीकडे जाणारा वाघ आहे. तो तिथं कायमस्वरूपी राहणारा वाघ नसावा. हां सर. त्यासाठी आमचा जो स्टाफ आहे आम्ही तिथं डिप्लॉय केलेला आहे आणि ते लक्ष ठेवून आहेत. तिथले जे आपले ग्रामस्थ असतील त्यांनाही ते सतर्क राहण्याबद्दल सूचना देत आहेत आणि काही अप्रिय घटना घडू नये किंवा काय त्यासाठी आमचा स्टाफ जो आहे तो तिथं लक्ष ठेवून आहे. सर, वाईल्डलाईफ क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही महत्त्वाच्या संघटना यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. अशा कोणत्या महत्त्वाच्या संघटनांनी या वाघाच्या रेस्क्यूसाठी म्हणजे आयडेंटिफिकेशनसाठी मदत केलेली आहे का? नाही, तसं काही कोणी अद्याप माझ्याकडे काय आलेलं नाही. परंतु तो आता आज काही मागच्या 1-2 दिवसापासून काही दिसून आलं नाही असं म्हणतात. म्हणजे मी आता विचारलं, आमच्या स्टाफला माहिती घेतली. आता नवीन रिसेंटली काही असं त्याचे फोटोग्राफ्स वगैरे आम्हाला काही आढळून आले नाही. म्हणजे जे आपले ट्रॅप कॅमेरामध्ये जे आपण घेतो ते आता आढळून आले नाहीत कालपासून. वन विभाग यवतमाळ यांच्या माध्यमातून या वाघाला आता या ठिकाणी जेरबंद करण्यात येणार आहे की नाही? आता तर लोक आमचे लक्ष ठेवून आहेत. तर समजा तिथं जर समजा तो कुठं दिसला वगैरे तर त्याच्या बाबतीत मग आपल्याला निर्णय घेता येईल. पण अजून कोणालाही तसं काही म्हणजे जंगलातून जर समजा ट्रान्झिटमध्ये जात असेल दुसरीकडे तर तो त्याला म्हणजे जेरबंद करायची काही आवश्यकता वाटत नाही. जर वाटली तर आपण करू. आत्तापर्यंत काही जीवित हानी झाली सर वाघाच्या हल्ल्याने त्या प्रदेशामध्ये, त्या जंगली प्रक्षेत्रामध्ये? कुठलीही हानी झाली नाही. आणि प्रामुख्याने यवतमाळमध्ये MS-29 असेल किंवा कोब्रा ॲडव्हेंचर असेल, या काही वाईल्डलाईफ सेक्टरमध्ये काम करणाऱ्या संघटनांची वन विभागाला काही मदत मिळालेली आहे सर? ते नेहमी मदत करत राहतात बाकीच्या काही रेस्क्यूसाठी वगैरे. ओके सर. यानंतरचं वन विभागाचं या वाघांसंदर्भातचं ठोस पाऊल काय राहणार आहे नेमकं, आणि तुम्ही नागरिकांना काय सूचना देणार आहात वन विभाग यवतमाळ यांच्या माध्यमातून? सतर्क राहण्याबद्दल सूचना देतो, कारण ते आता वाघ जो आहे तो तिथं कायमस्वरूपीचा वास्तव्यात नाही. तो एका